नाशिक रोड परिसरामधील जेल रोड लगतच्या महारुद्र कॉलनी, वसंत विहार, अरिंगळे चाळ या ठिकाणी सोमवारी सकाळी घडलेल्या धक्कादायक घटनेत पतीनं पत्नी आणि 7 वर्षीय मुलाची निर्घृण हत्या करून स्वतः विषारी औषध प्राशन करत आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना उघडकीस आली। या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली। या घटनेत अश्विनी किरण हजारे वय वर्ष 43 आणि श्रेयस किरण हजारे वय वर्ष 7 याचा मृत्यू झाला असून किरण एकनाथ हजारे वय वर्ष 54 यानं विषारी औषध सेवन करून आत्महत्येचा प्रयत्न केला। ही माहिती मिळताच नाशिक रोड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत किरण हजारे याला तातडीनं बिटको रुग्णालयात नंतर शासकीय जिल्हा रुग्णालयामध्ये दाखल केलं। त्याच्यावर उपचार सुरू आहेत। प्राथमिक पाहणीमध्ये महिलेच्या डोक्याच्या मागील बाजूला धारदार हत्यारानं गंभीर वार करण्यात आल्याचं दिसून आलं। त्याचबरोबर 7 वर्षीय मुलाच्या गळ्यावरही वार करण्यात आले होते। अति रक्तस्राव झाल्यानं दोघांचा घटनास्थळीच मृत्यू झाल्याचं प्रथमदर्शनी स्पष्ट होत आहे। किरण हजारे आणि अश्विनी हजारे यांचा 2017 मध्ये दुसरा विवाह झाला होता। दोघांचंही हे दुसरं लग्न होतं। किरण हजारे हा रुग्णालयांना ऑक्सिजन पुरवठा करण्याबरोबरच सोलर प्लांट उभारणीचा व्यवसाय करत होता। घटनेमागील नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नसून नाशिक रोड पोलीस घटनास्थळाचा पंचनामा करून विविध अंगांनी तपास करत आहेत। आरोपीची प्रकृती स्थिर झाल्यानंतर त्याची चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। यावेळी घटनास्थळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण कोरडे, प्रवीण सूर्यवंशी, त्याचबरोबर पुणे शोध पथकाचे अधिकारी आणि कर्मचारी हजर होते। वेद न्यूजसाठी प्रतिनिधी अनिल गुंजाळ, नाशिक रोड।